विठोबराय तर दळूच लागायचे, मस्त ओव्या म्हणायची ती. ओव्या म्हणताना हाय ती ये रे बा विठ्ठला म्हणली का हाय म्हणायचं, ये रे बा विठ्ठला, एवढे ते रंगून जायचे. म्हणजे जसं शबरीचं सांगायला गेलं की तिची वाट बघत होती देवाची, आल्यानंतर काय केलं, बोरं खायला घातली देवाला. कशी, ये रे माझ्या राम राया, ये रे माझ्या राम राया, वन बोर ही घ्यावीत खाया, भोळ्या शबरीची भोळी ही माया, ये रे माझ्या राम राया. अशी जी भक्तांसाठी देव म्हणजे अक्षरशः जेव्हा राम जरी वनवासाला गेले तेव्हा कशासाठी गेले हे सगळ्याला आपल्याला माहितीच आहे की व्हावी भेट शबरीची, शिळावती मनुष्य झाली. अशी ज्या पद्धतीनं रामाने जी कृपा केली आहे त्याच पद्धतीनं जनाबाईचं सुद्धा असंच झालेलं आहे की अक्षरशः दळू लागायचा देव. आणि त्यांच्या ज्या ओव्या चालायच्या की दळिता कांडिता, दळिता कांडिता, तुझा गाई नवी अनंता, दळिता कांडिता. पुन्हा जनाबाईनं जे जे काही असंख्य अभंग लिहिलेले आहे त्यात विठू माझा लेकुरवाळा किंवा संत भार पंढरीत, जो आता विठू माझा लेकुरवाळा तर किती प्रसिद्ध अभंग आहे, म्हणजे अक्षरशः कधीच विसरू शकत नाही आपण. किती पिक्चरची गाणी आले किती गेले किती उडाले भरारा, नाही का, हनुमंतरायाचं गाणं समजा. तर जेव्हा हे ओव्या गातानी सुंदर माझे जाते जे